विजन 45 मध्ये हा गणित विषयावरील आम्ही दुसरा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत आहे. पहिल्याच प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वाचं समजले जाणारे काही प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, हमखास येणारा प्रश्न म्हणजे ही अपरिमेय संख्या आहे असे सिद्ध करा. या प्रकारचे दोन प्रकारचे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही चर्चेत घेणार आहोत. प्रश्न घेऊन चर्चा करूया. उदाहरणार्थ 3 अधिक वर्गमूळ 5 ही अपरिमेय संख्या आहे असे सिद्ध करा. कॉन्ट्रोवर्शियल प्रूफ ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच जे आहे ते सोडून दुसरं मानायचं आणि काही त्याचे गुणधर्म तपासायचे, ते आपल्याला वेगळे दिसतात. यावरून आम्ही मानलेलं चुकीचं आहे असं समजून दिलेली संख्या आपण मानलेली नसून ती जी सिद्ध करायची आहे ती तीच आहे अशा पद्धतीनं आपण ही सिद्धता द्यायची असते. या प्रकारचं सिद्धता जी आहे विरोधाभासाची सिद्धता असं मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. यामध्ये काही सामान्य गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा, म्हणजे यावरील 2 मार्क तुम्ही सहज मिळवू शकता. प्रश्नाला सुरुवात करूया. 3 अधिक वर्गमूळ 5 ही अपरिमेय संख्या आहे असे सिद्ध करा. प्रथम आपण मानूया 3 अधिक वर्गमूळ 5 ही परिमेय संख्या आहे असे मानू. आपल्याला सिद्ध करायचं अपरिमेय, आणि म्हणून प्रथमतः आपण 3 अधिक वर्गमूळ 5 ही परिमेय संख्या आहे असे मानूया. म्हणजेच काय बघा, 3 अधिक वर्गमूळ 5 बरोबर पी छेद क्यू मसावी पी क्यू बरोबर 1. म्हणजेच परिमेय संख्या ही पी छेद क्यू अंश आणि छेदाच्या स्वरूपात मांडता येते. म्हणून आपण 3 अधिक वर्गमूळ 5 बरोबर पी छेद क्यू असं मानलेलं आहे. तर पहा, आता या ठिकाणी आपण वर्गमूळ 5 बरोबर 3चं पक्षांतर त्या बाजूला केलं, पी छेद क्यू वजा 3 होते. आता उजव्या बाजूचा लसावी काढून आपण सरळ रूप दिलं तर वर्गमूळ 5 बरोबर पी वजा 3 क्यू छेद क्यू असं आपल्याला दिसते. आणि हा विरोधाभास आहे, कारण बघा वर्गमूळ 5 ही अपरिमेय संख्या आहे आणि पी वजा 3 क्यू छेद क्यू ही परिमेय संख्या आहे. म्हणजेच एक अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्या कधी समान होऊ शकत नाही, आणि म्हणून तो विरोधाभास आहे. आणि म्हणून काय आपण म्हणूया बघा, 3 अधिक वर्गमूळ 5 ही परिमेय संख्या आहे हे मानणे चूक झालेले आहे. म्हणजेच काय होते बघा, 3 अधिक वर्गमूळ 5 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध झालं. यामध्ये हा विरोधाभास आहे, म्हणजेच वर्गमूळ 5 बरोबर पी वजा 3 क्यू छेद क्यू हा विरोधाभास आहे असं म्हटल्यानंतर जे 2 स्टेप्स आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत त्या न लिहिता डायरेक्ट तिसरी स्टेप तुम्ही लिहिला, म्हणून 3 अधिक वर्गमूळ 5 ही संख्या अपरिमेय आहे ही सिद्ध झाले असं लिहिला की तुम्हाला पुरेचे पुरे मार्क मिळत असतात. परत पुन्हा आपण अजून एका प्रश्नावर चर्चा करूया. वर्गमूळ 5 ही अपरिमेय संख्या आहे असे सिद्ध करा. यामध्ये पहा, पुन्हा आपण घ्यायचं आहे वर्गमूळ 5 ही परिमेय संख्या आहे असे मानू. पहिलाच मी तुम्हाला सांगितलं आहे विरोधाभासाची पद्धत आपण या सिद्धतेमध्ये घ्यायची आहे. आणि म्हणून मी काय मानलेलं बघा, आपण अपरिमेय सिद्ध करायचं आहे, म्हणून वर्गमूळ 5 ही परिमेय संख्या आहे असे आपण मानलेलं आहे. पुन्हा आपण घ्यायचं आहे वर्गमूळ 5 बरोबर पी छेद क्यू क्यू इज नॉट इक्वल टू 0 मसावी पी क्यू बरोबर 1. आता यामध्ये काय होईल, क्यूचं पक्षांतर करावं लागेल. क्यू वर्गमूळ 5 बरोबर पी असं आपल्याला हे समीकरण मिळतं. आणि मग नंतर काय करावं लागेल, दोन्ही बाजूचा वर्ग करावा लागेल. आणि दोन्ही बाजूचा वर्ग केल्यानंतर आपल्याला मिळतं क्यू वर्गमूळ 5 कंसाचा वर्ग बरोबर पी वर्ग. याला सररूप दिल्यानंतर आपल्याला मिळतं 5 क्यू वर्ग बरोबर पी वर्ग. म्हणजे पी वर्ग जो आहे
हा 5q वर्ग अशा पद्धतीनं या ठिकाणी होते. तर एक विचारात घ्या, 36 ही पूर्णवर्ग संख्या आहे. तिला 3ने भाग जातो, तर तिच्या वर्गमूळाला सुद्धा 3ने भाग जात असतो. हा एक गुणधर्म आहे. एखाद्या पूर्णवर्ग संख्येला जर एखाद्या मूळ संख्येने भाग जात असेल तर त्याच्या वर्गमूळाला सुद्धा त्याच मूळ संख्येने भाग जात असतो. हा गुणधर्म आपण या ठिकाणी वापरायचा आहे. 5q वर्ग बरोबर p वर्ग, यावरून p वर्ग हा 5च्या पटीत आहे हे आपल्याला दिसून येतं. पुढे आपण म्हणू शकतो बघा, p वर्ग हे 5च्या पटीत आहे म्हणून p हे सुद्धा 5च्या पटीत आहे. समजा p बरोबर 5m आपण घेतलं आणि वरील त्या समीकरणामध्येच 5q वर्ग बरोबर p वर्ग या समीकरणामध्ये p ची किंमत 5m अशी आपण ठेवली तर आपल्याला समीकरण मिळतं 5q वर्ग बरोबर pच्या ठिकाणी 5m ठेवलं तर 5m कंसाचा वर्ग होते. ह्याला सरळरूप दिलं तर 5q वर्ग बरोबर 25m वर्ग असं होते. 5चं पक्षांतर आपण उजवीकडे केलं तर q वर्ग बरोबर आपल्याला मिळतं 25/5 म्हणजेच 5m वर्ग असं मिळतं. आता 5q वर्ग बरोबर p वर्ग, याच पद्धतीचं q वर्ग बरोबर 5m वर्ग असं आपल्याला एक समीकरण मिळालेलं आहे. यावरून तुमच्या हे लक्षात आलेलं असेल, जर q वर्ग हे 5च्या पटीत आहे तर q सुद्धा 5च्या पटीत असणारच. मग आता बघा, p सुद्धा 5च्या पटीत आहे, q सुद्धा 5च्या पटीत आहे. मग मसावी त्याचा जर आम्ही काढला तर तो 5 असू शकतो. पण पहा, दुसऱ्या स्टेपमध्ये आपण म्हटलेलं आहे वर्गमूळ 5 बरोबर p/q मसावी pq बरोबर 1. मसावी pq बरोबर 1 ह्याचा अर्थ p आणखीन q हे एकमेकाचे अविभाज्य घटक आहेत. परंतु आम्ही असं मानून घेतल्यानंतर पुढे बघितल्यानंतर आपल्याला दिसून येते की मसावी pq बरोबर 5 म्हणजे p आणखीन q हे दोन्ही पण 5च्या पटीत आहेत. यावरून आमच्या हे लक्षात येतं की हा येथे काय आहे, विरोधाभास आहे. आणि म्हणून आम्ही जे मानलेलं आहे वर्गमूळ 5 ही परिमेय संख्या जे मानलेलं आहे ते चूक आहे. आणि म्हणून वर्गमूळ 5 ही जी संख्या आहे ही संख्या काय होते, अपरिमेय संख्या हे सिद्ध होते. तर लक्षात ठेवा, हे 2 प्रकारची जी गणितं आहेत ही अतिशय महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर एक महत्त्वाची सूचना मी तुम्हाला देतोय, गणिताच्या दोन्ही पुस्तकामधील प्रत्येक प्रकरणांमध्ये असलेली सर्व गणिते अतिशय महत्त्वाची आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे काही आहेत ती गणितं तुम्ही व्यवस्थित अभ्यासा. धन्यवाद.